नमस्कार मित्रांनो, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। सांगोला तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये दिवसेंदिवस राजकारण आपल्याला तापताना पाहायला मिळते। यामध्ये जे नगराध्यक्ष पदासाठी असणारे उमेदवार आहेत ते प्रत्येकाच्या होम टू होम जाऊन प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि याच अनुषंगाने आज आपण सांगोला नगरपालिका निवडणूक रणधुमाळी 2025 यामध्ये खरं तर रिंगणामध्ये उतरलेले उमेदवार विश्वेश झपके हे खरं तर आज लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रचाराची यंत्रणा, प्रचार कशा पद्धतीचा आहे, याचबरोबर लोकांच्या असणाऱ्या समस्या कशा पद्धतीच्या आहेत, या खरं तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे। प्रथमतः सर, आज जो प्रचार तुमचा चालू आहे तो होम टू होम चालू आहे, यामध्ये प्रामुख्याने प्रचाराची यंत्रणा ती कशा पद्धतीने सध्या काम करते तुमची? माझी प्रचाराची यंत्रणा म्हणजे सुरुवातच अशी आहे, की मी जेवढ्या काही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो, तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। म्हणून माझा जो भर आहे तो होम टू होम प्रचारावर आहे। कारण तुम्हाला जर सांगोल्याचं आत्ता जे काही 10 दिवसात राजकीय चित्र जर तुम्ही बघितलंत, तर मी अपक्ष म्हणून उभा आहे आणि माझ्याकडं म्हणजे मी एक 2 बलाढ्य मोठ्या राष्ट्रीय पक्षांच्या विरुद्ध लढतोय आणि त्यांची प्रचार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते। पण मला असं वाटतं, की जेवढी तुम्ही कनेक्ट लोकांशी व्हाल, जेवढं तुम्ही होम टू होम जाल, तेवढं त्याच्यात जास्त फायदा होतो। लोक तुम्हाला तिथल्या लोकल समस्या सांगतात आणि त्या समजावून घेण्यामध्ये मला आनंद मिळतोय। लोक मला पाठिंबा देत आहेत, माझ्या उमेदवारीची पाठराखण करतायत आणि याच्यातच मला आनंद आहे। त्याच पद्धतीनं माझ्या काही टीम्स आहेत, ज्या प्रत्येक प्रभागामध्ये काम करतायत। ते याच्या आधी पण बऱ्याच 2-2, 3-3 वेळा जाऊन आले। म्हणजे ज्यावेळी माझं अगदी चिन्हाचं ज्यावेळी मला मिळालं अपक्ष म्हणून, त्यावेळी दुसऱ्या दिवसापर्यंत सगळ्या लोकांपर्यंत माझं चिन्ह पोहोचलेलं होतं। अशा पद्धतीने एक व्यवस्थित आम्ही प्रचार करतोय, लोकांबरोबर बोलतोय, लोक त्यांच्या समस्या सांगतायत आणि समस्या काय सांगतायत लोक? प्रत्येक प्रभागातल्या समस्या वेगवेगळ्या आहेत। जर तुम्ही वाड्या-वस्त्यांवर गेलात, तर तिथं रस्त्यांच्या खूप काही समस्या आहेत. तिथं लाईटच्या समस्या आहेत. काही वादामुळं काही रस्ते अडकलेले आहेत. तर ते कसं संवाद साधून आपल्याला ते ज्यावेळी मला संधी मिळेल किंवा आम्ही नवीन ज्यावेळी पूर्ण टीम तिथं येऊ, त्यावेळी आम्ही ते सगळं संवाद साधून लोकांशी बोलून तिथले रस्ते कसे करायचे आहेत. दुसरी एक मोठी समस्या आहे, की वाड्या-वस्त्यांवर जी घरपट्टी आकारली जातीये, ती गावात ज्या पद्धतीनं आहे, त्याच पद्धतीनं आकारली जातीये. म्हणजे लोकांचा तो पण एक वाड्या-वस्त्यांवरच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे, की नुसतं जनावरांसाठी शेड जरी बांधलं, तर त्याला वेगळ्या पद्धतीचा दर्जा देऊन त्यांना ते घरपट्टी आकारली जाते किंवा पाणीपट्टीसुद्धा जी आहे ती मीटरवर आहे. पण ती व्यवस्थित त्या मीटरच्या रीडिंगप्रमाणे आकारली जात नाही. अशा बऱ्याच लोकांच्या समस्या आहेत. आणि याच्यामागचं कारण मला असं वाटतं, की गेल्या 4.5 वर्षामध्ये तिथं कुठले लोकप्रतिनिधी नव्हते किंवा त्याच्या आधीचे जे 5 वर्ष लोकप्रतिनिधी काम करत होते, त्यांचा तिथल्या सिस्टमवर काही दबावच नव्हता. त्यामुळं जो काही 4.5 वर्षामध्ये तिथला प्रशासकीय कारभार जो चालू आहे, त्याच्यामुळं या गोष्टी घडतायत. आणि माझं सगळ्या नागरिकांना हेच म्हणणं आहे, की ज्यावेळी मला संधी मिळेल, त्यावेळी मी नक्की या छोट्या-छोट्या गोष्टी असतील, पण याच्यासाठी तिथल्या प्रशासकीय लोकांवर एक चांगला दबाव टाकून, एक चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समस्या कशा सॉल्व्ह करता येतील, याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये तुम्ही आता प्रामुख्याने गोष्ट मांडली, की फिरत असताना प्रभागामध्ये की रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने समोर येतोय। मग पाठीमागच्या 5 वर्षामध्ये विरोधक सत्तेमध्ये होते आणि आताही सत्तेमध्येच आहेत। मग या 5 वर्षामध्ये विकास साधता आला नाही का त्यांना? मला थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे सांगायला लागेल, की आता जे विरोधक म्हणजे आता जे सत्ताधारी आहेत, ते म्हणतात, की आम्ही खूप फंड आणला किंवा आम्ही हे करतो. पण काय आहे, की त्याला एक टाईम लिमिट पाहिजे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे भुयारी गटार योजनेमुळे गावातले रस्ते खराब आहेत, हे मी मान्य करतो. पण त्याला सुद्धा पुरेसा निधी आणणं किंवा त्याचा फॉलोअप करून ते लवकरात लवकर कसे पूर्ण करता येतील करणं, हे पण त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. पण असं मला कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून वाटलं नाही, की ते तसं झालंय. आणि तुम्ही जर गावातल्या जर प्रतिक्रिया घेतल्या, तर त्या रस्त्याबद्दल खूप वाईट प्रतिक्रिया येतायत बेसिकली. म्हणजे दिवसोंदिवस म्हणजे वर्षोनवर्ष झाले ते रस्ते तसेच आहेत. म्हणजे तुम्ही फक्त भुयारी गटारीचं कारण सांगताय, पण रस्ते त्याच्या आधी पण खराब होते आणि आता तर त्याची कंडिशन खूपच खराब झाली आहे. याच्या उलट तुम्ही जर वाड्या-वस्त्यांवर गेलाय, तर ते तर प्रश्न त्याच्या आधीपासून प्रदीर्घ प्रलंबित आहेत. पण काय होतंय मी बघितलं, की लोकप्रतिनिधी येतात, 5 वर्षात मत मागतात. मग निवडून आले की निघून जातात. मग परत त्या रस्त्यांकडे कोणी लक्ष देत नाही किंवा असं करत नाही. तर मी माझ्या याच्यातून 100% नागरिकांना सांगू इच्छितो किंवा मतदारांना सांगू इच्छितो, की मी एक अशी काहीतरी सिस्टम करणार आहे, की महिन्यातून 1 वेळा तरी होईना, की तुम्ही त्या प्रभागात
जे कोणी नगरसेवक आता माझ्याबरोबर निवडून येतील, त्यांच्याबरोबर मी काम करून तिथं जाणार आहे. लोकांच्या समस्या ऐकून घेणार आहे. त्यांचे रस्त्यांचे प्रॉब्लेम काही सामंजस्यातनं आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहेत, काही बघणार आहे. तुम्हाला जसं माहिती आहे, फक्त रस्ते हा भाग घेऊन सांगोला नगरपालिकेचं कार्यक्षेत्र हे खूप मोठं आहे. फक्त नगरपालिकेच्या बजेटमधनं सगळ्या वाड्या-वस्त्यांवर रस्ते करणं अवघड गोष्ट आहे. ही 100% आहे. पण टप्प्याटप्प्यानं का होईना किंवा काही केंद्र शासनाच्या योजना आहे, त्याचा थोडासा अभ्यास करून आपल्याला या कशा राबवता येतील आणि जास्तीत जास्त वाड्या-वस्त्यांपर्यंत चांगले रस्ते कसे करता येतील, याचा आपण 100% प्रयत्न करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने आता तुम्ही ज्या काही गोष्टी मांडल्या, हं. त्यामध्ये एक तुमच्यासारखा एक सुशिक्षित किंवा जो प्रश्नांना जाण असणारा, वाचा फोडणारा व्यक्ती तुम्ही आहे. खरं तर एक व्यवसायसुद्धा दृष्ट्या म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर ज्वेलरीसारखे व्यवसायसुद्धा तुमचे आहेत. मग हे सगळे व्यवसाय सोडून तुम्हाला राजकारणात येण्याचं कारण काय? किंवा राजकारण का करू वाटतं? तुम्हाला माहिती आहे अगदी सांगितलं जातं, की माणसाची जी नाळ असते ती आपल्या मातीशी जोडलेली असते आणि माझी नाळ कायम सांगोल्याशी जोडलेली आहे. आणि तुम्हाला जसं माहिती आहे, की झपके घराण्याचा एक इतिहास आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आम्हाला झपके घराण्याला नगरपालिकेमध्ये अशी संधी मिळाली, तर आम्ही ही सेवा म्हणून घेतली आणि सेवा म्हणून गावाची सेवा केली. माझे पणजोबा असतील, माझी आजी असेल, माझे वडील असतील, जेव्हा आम्हाला सांगोल्याच्या लोकांनी अशी एखादी संधी दिली, त्यावेळी आम्ही ती सेवा म्हणून केली आणि त्यावेळी बऱ्याचशा गोष्टींच्या सुधारणा झाल्या आणि ज्यावेळी आत्ता 9-9.5 वर्षाचा हा कार्यकाल बघितला सांगोल्यातल्या नगरपालिकेचा, तर सांगोला गाव हे पाठीमागे गेलेलं आहे. म्हणजे 5 वर्षाचा कारभार तर खूप विचित्र झाला. त्यानंतर प्रशासकीय कामामध्ये पण खूप विचित्र गोष्टी झाल्या आणि 9-9.5 वर्ष आपलं गाव मागं गेलेलं आहे आणि मग ज्यावेळी माझी नाळ इथं जोडलेली आहे, त्यावेळी गावासाठी नक्की काहीतरी करायला पाहिजे. आणि मग माझ्या घराण्याचं पाठबळ आहे, माझ्या लोकांचं पाठबळ आहे, माझ्या संस्थेचं पाठबळ आहे. या सगळ्या गोष्टी असताना मला असं वाटलं, की याच्यामध्ये कोणीतरी यायला पाहिजे. याच्यावर मग म्हणजे फक्त बोलून काही उपयोग नाही. आज तुम्ही बाहेर फिरता, गावं बघता, नाही तिथल्या सुधारणा एवढ्या आहेत, पण आपल्या गावात आल्यावर त्याला नावं ठेवता. त्यापेक्षा स्वतः उतरून काहीतरी करायला पाहिजे. याच भावनेतनं मी या इलेक्शनमध्ये आलो आणि असंही होतं, की मी आल्यावर सगळ्या पक्षांशी कॉन्टॅक्ट केले होते. सगळ्या पक्षांना म्हणलं होतं, की आपण एक कॉमन काहीतरी करू आणि गावाला आपल्या पुढं घेऊन जाऊ. एक जे पहिलं आपलं गतवैभव होतं, ते आपण परत आणू. पण तुम्हाला माहिती आहे, की राजकीय पक्षांचे तुम्ही जे काही आता राजकीय विषयाकडे आलाय. पण खरं बघितलं तर सांगोला शहरामध्ये जी चर्चा चालू होती, की एकमेव विश्वेश झपके सरांना उमेदवारी आहे. कारण सुशिक्षित व्यक्ती आहे आणि या सांगोला शहराचा किंवा या शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करतील. परंतु सांगोला तालुक्यातील राजकारणातली जी काही समीकरणं होती ती वेळोवेळी बदलत गेली. यामध्ये आता जर बघितलं तर तुम्ही सांगितलं, की मी अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा आहे आणि एका बाजूला बघितलं तर दीपक आबा सोळंके असतील, त्याचबरोबर भाजप असेल आणि शेतकरी कामगार पक्ष ही एक बाजूला झालीत आणि शहाजी बापूसुद्धा एक बाजूला आहेत. खरं तर याच्यामध्ये तुमची उमेदवारी होती, परंतु त्या ठिकाणी तुमची ही उमेदवारी कापण्यात आली. मग त्यामुळे एकटं पडल्यामुळे ही जनता आता तुम्हाला डोक्यावर घेईल किंवा ह्या गोष्टीकडे कसं बघताय? मी सांगितलं ना, मला एकतर जात-पातीची राजकारण मला काही कळत नाहीत किंवा मला पैशाची राजकारण कळत नाहीत. मी जे सुरुवातीपासून मध्ये आलो, ते एक विकासाचे राजकारण घेऊन आलो किंवा समाजकारण म्हणलात तर त्याला अजून जास्त येईल आणि आम्ही सगळ्यांकडे गेलो. मला असं वाटतं, की राजकीय पक्षांना असं पण वाटत असेल, की एखादा सुशिक्षित चांगला माणूस जर तिथं आला, तर त्यांची काही गणितं बदलू शकतात किंवा त्यांच्या डोक्यातले विचार बदलू शकतात, असं मला वाटतंय. पण मी हे ठाम होतं माझं, की मी 100% उभा राहणार. त्यासाठी मी अपक्ष म्हणून उभा आहे आणि लोक 100% माझ्या पाठीमागं येतील असं मला वाटतंय किंवा मला निवडून देतील. कारण मी येतानाच विकासाचा दृष्टिकोन घेऊन त्यांच्यापुढं आलेलो आहे. माझ्यापुढं कुठल्याही म्हणजे त्याच्यामधून काही पैसे कमवावेत किंवा काय, हा काही त्याच्यामधला माझा उद्देश नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं, की आणि लोकांचा मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सर म्हणजे ह्या ज्या काही घटना घडल्या त्यानंतर मला प्रचंड प्रेशर आलं होतं. म्हणजे राजकीय पक्षांकडनं, की तुम्ही उमेदवारी मागं घ्या किंवा तर मी त्यांना सांगितलं, की माझी उमेदवारी ही कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी नाहीच आहे. म्हणजे मला काही त्यातनं पैशाचा किंवा असा काही हे नाहीये. फक्त विकासाचा आहे. माझ्याकडे कुठलाही राजकीय दबाव नाहीये माझ्यावर. त्यामुळे ही उमेदवारी मी शाश्वत आणि तशीच ठेवली आणि अपक्ष म्हणून आज लोकांसमोर जात आहे. लोकांना माझी उमेदवारी आवडलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता तुम्ही या ठिकाणी सांगितलं, की लोकांच्या सेवेसाठी किंवा समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून मी यात उतरलोय. परंतु खरं बघितलं तर सांगोला तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये दुसरी एक गोष्ट प्रामुख्याने किंवा नागरिकांमध्ये बोलली जाते, की जे इतर काही बलाढ्य पक्ष आहेत, ते सांगोल्यामध्ये राजकीय ह्याच्यामध्ये दबावाचं कुठेतरी राजकारण करताना पाहायला मिळतंय. चांगल्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. काहीतरी उकरीन, काहीतरी काढीन किंवा तुझ्या मागे काहीतरी लावेन अशा पद्धतीचे नागरिकांमध्ये बोललं जातंय. मग ह्या गोष्टीवर खरं तर तुमच्या पाठीमागे दबाव किंवा अशा पद्धतीचं काय झालंय का सध्या?
नाही, तसं डायरेक्ट काही दबाव नाही आहे. कारण झपके घराण्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे की किती स्वच्छ आहे. म्हणजे आमचे सगळे कारभार असू देत, शाळा असू देत, पतसंस्था असू देत, नगर वाचनालय मंदिर असू देत किंवा माझे सगळे बिझनेस असू देत, हे सगळे एक म्हणजे एक नंबरचे आहेत. याच्यामध्ये 2 नंबर हा विषय माझ्याकडे कुठंच नाही आहे ॲक्चुअली. त्यामुळे तशी तरी भीती मला काही नाही आहे ॲक्चुअली म्हणजे कुठल्याच प्रकारचं. असे आणि हे लोक करू पण शकणार नाहीत. हे पण मी 100% खात्रीनं सांगतो आणि हाच चांगला विचार घेऊन मी आत्ता नगरपालिकेच्या राजकारणात येतोय, की आपल्याला नगरपालिकेचं जे पूर्ण जे कामकाज आहे, ते सुद्धा स्वच्छ आणि पारदर्शी करायचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार असू देत किंवा कुठलंही काही येता कामा नये आणि जे काही पैसे लोकांकडनं म्हणजे शेवटी ही नगर व्यवस्था आहे. आपण लोकांकडनंच टॅक्स रूपी किंवा असे पैसे घेतो आणि ते लोकांवरच खर्च करतो. तर ते चांगल्या पद्धतीनं खर्च व्हायला पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे नगरपालिकेने एखादी मोठी इमारत बांधली किंवा काय झालं, तर नगराच्या ह्याच्यात नक्कीच त्याचं वैभव वाढेल. पण लोकांच्या छोट्या-छोट्या प्रश्नाकडे पण तेवढ्याच पद्धतीनं बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर खर्च व्हायला पण पाहिजे, असं मला सांगोल्यात जर वाटतं. एका बाजूला बघितलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की सीबीआय, इन्कम टॅक्स सारख्या टोळ्या म्हणलं तर वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीची लोक सध्या सांगोला शहरात फिरताना बघायला मिळत आहेत. मग ही लोक निवडणुकीतच येण्याचं कारण काय किंवा कशा पद्धतीने या गोष्टीकडे नाही, बघताय? याच्याकडे मी फार काही लक्ष देतो किंवा असं काही नाहीये. म्हणजे मला त्याच्याबद्दल काही नाही. तुम्ही जर बघितलं तर मी गेले 10 ते 15 दिवस डोअर टू डोअर फक्त प्रचार करतोय. प्रत्येकाकडे जातोय, हात जोडतोय आणि त्यांना माझी उमेदवारी काय हे समजावून सांगतोय. त्यांच्या काही समस्या आहेत त्या ऐकतोय आणि मला याच्यातनं खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. तुम्ही ज्या काही गोष्टी बोललात त्याच्याबद्दल मला काहीच कल्पना नाहीये किंवा मी त्याच्यावर फार विचार पण करत नाहीये ॲक्चुअली कारण आम्ही जे आहोत ते स्वच्छ आहोत. त्यामुळे त्याची काही भीती बाळगायची आम्हाला काही गरज नाही ॲक्चुअली मग असं मला 3 वाटतंय. तारखेची आता तयारी जी असणार आहे विजयाची, हं. सभागृहामध्ये एक चांगला सुशिक्षित उमेदवार जातो म्हणून लोकं निवडून देतील नाही, तो 2 तारखेला पार्ट आपल्याला समजेल. पण विजयाचा गुलाल तुमच्याच बाजूने असेल या पद्धतीसाठी किंवा त्यासाठी तुमचं कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? नाही, मी खरं सांगतो नियोजन असं काही नाहीये. लोकांमधनं आलेली ही उमेदवारी असल्यामुळं लोकच ते ठरवतील, की कशा पद्धतीला आपण ते विजयाकडे त्याला घेऊन जायचं आहे किंवा काय. मी हेच सगळ्यांना सांगेन, की आत्ता मी भेटल्यानंतर ज्या काही भावना तुम्ही माझ्याबरोबर व्यक्त केल्यात, की नाही खूप चांगली उमेदवारी आहे. सर तुमचं एज्युकेटेड आहात तुम्ही, असं आहे, तसं आहे, तुमची विचार करण्याची पद्धत आहे. मी सगळ्या नागरिकांना, माझ्या मतदारांना, बंधू-भगिनींना हेच सांगेन, की हे जे तुमचे आणि माझे विचार आहेत, ते मतदान पेटी म्हणजे मतदान पेटी आता राहिलेल्या नाहीयेत. जे काही आपली मशीन्स आहेत त्याच्यामध्ये कन्व्हर्ट व्हायला पाहिजेत आणि तुम्ही मला 100% पाठिंबा द्याल. मग बघूया आपण सगळे मिळून कसा विजय हा साजरा करू शकतो ते. त्यामध्ये तुम्ही शिक्षणाचा सुद्धा एक विषय सांगितला, तर तुमचं शिक्षण काय झाले सर? माझं शिक्षण BE इलेक्ट्रॉनिक्स झालंय. मी 12वी पर्यंत इथं सांगोल्यामध्ये शिकलो. त्यानंतर KIT म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीमधून मी BE इलेक्ट्रॉनिक्स झालो आणि त्यानंतर 2 मोठ्या कॉर्पोरेट जायंट्स जे आहेत टाटा ग्रुप आणि रिलायन्स ग्रुप याच्यामध्ये मी काही वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर मला बिझनेसची जशी संधी मिळाली तशी मी बिझनेस करत गेलो आणि गेल्या एक 15 वर्षामध्ये 10-15 वर्षामध्ये मी चांगला सेट झालोय आणि त्यानंतरच मला असं वाटायला लागलं, की आज काही माझ्या घराण्याची माझी राजकीय पार्श्वभूमी आहे. राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारणाची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यावर सांगोल्यामध्ये यावं आणि आपण काहीतरी करावं. म्हणजे सांगोल्याची नाळ ही माझी कायम जोडलेलीच होती. मी इथं येत नव्हतो असं काही नव्हतं. पण माझ्या बिझनेसमुळं मी थोडासा ज्या सामाजिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडासा बाहेर होतो. पण अगदी गल्लीतले आमचे गणपती असू देत किंवा शाळेचे बरेचसे कार्यक्रम असू देत, सगळे सण समारंभ असू देत, याला मी कायम सांगोल्यामध्ये आलेलो आहे आणि सांगोल्यातल्या लोकांमध्ये मिसळलेलो आहे. सांगोल्यातच राहिलेलो आहे आणि याच्यापुढं तर 100% मी हीच तयारी करून आलोय, की ज्यावेळी मला लोक माझ्याकडनं मला मतदान करतील किंवा मला निवडून देतील, त्यावेळी पूर्ण वेळ 24 तास मी त्यांच्या सेवेसाठी इथं हजर राहणार आहे. ही ग्वाही मी सगळ्यांना देतो. तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या भावना आहेत, त्या सगळ्या तुमच्या बटनामध्ये, दाबण्यामध्ये माझ्या दृष्टीनं व्हाव्यात. म्हणजे मतपेटीत जे म्हणतो आपलं, की जायला पाहिजे त्यांचं मत. हे सगळं मत माझ्याबरोबर यावं, असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि ते 100% होईल असं मला वाटतंय. तर आपल्यासोबत हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वेश झपके सर होते आणि त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत सांगत असताना सांगितलं, की सांगोला नगरपालिकेमध्ये एक चांगला सुशिक्षित नगराध्यक्ष येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळणार आहे. कारण त्यांचं शिक्षण आपण बघितलं, की इलेक्ट्रॉनिक म्हणजे एक सुशिक्षित नगराध्यक्ष या सांगोला शहराला निश्चितपणानं 3 तारखेला मिळेल अशा पद्धतीचा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.